नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. माजलगाव तालुक्यातल्या पुरुषोत्तमपुरी येथील शेतकरी सिद्धेश्वर गोळेकर यांनी वांग्याला बाजारात कमी दर मिळत असल्यानं त्यांच्यावर 2 एकरावरील वांगे बांधावर फेकण्याची वेळ आली आहे. गोळेकर यांनी 1 लाखाहून अधिक खर्च करून आपल्या 2 एकर क्षेत्रावर मोठ्या मेहनतीनं वांग्याची लागवड केली. मात्र बाजारात वांग्याला केवळ 4 ते 5 रुपये किलोचा भाव मिळत असल्यानं उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यानं 2 एकरावरील वांगे बांधावर फेकले आहेत. तर वांगं आत्तापर्यंत मी 70 क्विंटल वांगं पिकवलं. 70 क्विंटल वांग्यातून मला 70 रुपयेसुद्धा घरी आलेले नाही. सगळे एक तर घरून मी तोडा करण्यासाठी 50-50 हजार रुपये माझ्या घरून खर्च झाला. वांग्यावरला खर्च 2-2.5-3 लाख रुपये झाला. असे करून 3-3.5 लाख रुपये आत्तापर्यंत खर्च आहे. उत्पन्न 10 रुपये नाही. फक्त व्यापाऱ्याच्या चुकीच्या धोरणामुळं शेतकरी हवालदिल झालेला आहे. आज समजा व्यापाऱ्याने तेच वांगं आपण व्यापाऱ्याला दिलं, आडतला वांगं विकलं, तर तेच वांगं मार्केटला जाऊन 50 ते 60 रुपये किलो विकतं. पण शेतकऱ्याचा माल साधा 4 रुपये 3 रुपये 2 रुपये शिवाय माल घेत नाहीत. ही कुठंतरी सिस्टीम चुकीची. याच्यावर कुठलं तरी कोणातरी कंट्रोल पाहिजे. शेतकऱ्याला किमान 25-30 रुपये किलोनी तरी दर मिळायला पाहिजे. तुम्ही 50 इका नाही तर 60 इका, पण शेतकऱ्याला 30 रुपये किलो जर दर भेटला तर शेतकऱ्याचं कसं तरी 2 पैसे त्याच्या पात्रात येतील.